मागच्या वेळेसप्रमाणे यावेळेसही तुमच्यासाठी एक खूप चांगलं नाटक घेऊन आलो. एका रविवारची सकाळ. लेखक आहे पु ल देशपांडे. हे नाटक आहे एका 1960 दशकातला बँक मॅनेजरचं. तोही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रविवारची वाट बघत असतो. आणि रविवारी आपल्यालाही माहिती आपण काय करतो. सकाळी आरामात उठतो, आपल्याला हवं ते करतो. या बँक मॅनेजरची सुद्धा हीच इच्छा असते. पण त्याची ही रविवारची सकाळ, त्याचे चाळकरी बंधू, त्याची बायको, त्याचा गडी कशी खराब करतात आणि त्याचा शेवट कसा होतो हेच या एका रविवारच्या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे. महत्त्वाची सूचना, या नाटकात घेतलेली नावं किंवा त्यांच्या संदर्भातली विनोदं याचा कोणत्याही जीवित व्यक्तीशी कुठलाही साधर्म्य नाही. तर मंडळी, चला बघूया एका रविवारची कहाणी. तर रसिको नमस्कार. माझी आजी मला लहानपणी 7 वारांची कहाणी सांगायची. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची कहाणी. आज मी तुम्हाला एका रविवारची कहाणी सांगणार. तर हे आमचं घर. आमचं म्हणजे आमच्या सासऱ्याचं. भर गिरगावातलं हे पिढीजात घर. पाठीमागे चाळी वगैरे आहेत, त्यांना सर राजारामांच्या चाळी म्हणतात. सर राजाराम म्हणजे आमच्या हिचे आजोबा. अत्यंत कर्तबगार माणूस मी तुम्हाला सांगतो. अहो, इंग्रजांचं राज्य टिकावं म्हणून त्यांनी अत्यंत इमानानं मेहनत घेतली. त्यांच्यापैकी एक चांगल्यापैकी वकील होते. त्यांचे आशीर त्यांना चांदीच्या ताटात भरभरून रुपये द्यायचे असं म्हणतात. त्यानंतर त्यांनी ती चांदी आटवली आणि मग मलबागेचा बंगला, वाळकेश्वरच्या वाड्या आणि स्वतः ते एवढं गेल्यानंतर हा राहता बंगला आणि याच्या पाठीमागच्या या चाळ एवढ्याच राहिल्या. तर हा आमच्या बंगल्याचा हॉल. हा इकडे बाहेरून आत यायचा रस्ता, अर्थात आतून देखील बाहेर जाता येतं. हे इकडे स्वयंपाकघर आहे. इकडे अजून एक खोली आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, प्रशस्त. भाड्या बिड्याचा प्रश्नच नाही. घर जावई असल्यामुळे बिन भाड्याच्याच घरात राहतोय. तुम्हाला सांगतो मंडळी, ह्या घरात आणि ह्या चाळीत किती माणसं राहतात आणि त्यांची मुलं बाळ राहतात ना, तेवढा सुद्धा आम्हाला दरमहा भाडं येत नाही. कारण सगळे बिघाड करू कसे पिढीचार. सकाळी उठलं अंघोळी आमचा रामागडे अंघोळी प्रत्येक मराठी नाटकात हा लागतोच. आणि प्रत्येक मराठी नाटक वाल्यासारखाच हा आहे. अत्यंत आगाऊ. पण ह्याला काढता येत नाही ना, कारण आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आलीच असेल. ह्या घरात मला सोडून प्रत्येक जण कसं पिढीचा. त्यामुळे तुम्हाला सांगतो मंडळी, माझ्या मनासारखी मला एक गोष्ट सुद्धा करता येत नाही. उदाहरणार्थ, आज रविवार. आहा, क्या बात है. रविवार आठवड्यातनं एकदा येणारा हा रविवार म्हणजे काय गोष्ट आहे हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे. अहो, बँकेत 6 दिवस मानेवर खडा ठेवून काम केल्यानंतर एका रविवारकडे डोळे लावून बसलेला असतो. मी कशाला, तुम्ही सगळेच. आता मला गायचा वगैरे नाद आहे. हा, सांभाळून ऐकावं लागेल. हा, कशी आपली जुन्या नाटकातली पदं वगैरे काय धमाल येते की नाही. पण कसलं काय, जरा कुठे गळ्यात सा काढा. हो, जातो. बघितलं ना. आता मला सांगा, आज रविवार कसं 8-8:30 पर्यंत मस्त झोपावं असं वाटतं की नाही. पण कसलं काय, सकाळी 6 वाजल्यापासून हे असं सगळं चालूच. रामा, आलू बाय, आलू बाय. तो फोन आलाय, तो घे. आलाय काय? आला.
हॅलो, हा कोण? महात्मा गांधी? काय रे? महात्मा गांधी आहे का विचारतोय? नाही म्हणावं, वरती गेले. वैष्णव गेले गेले वरती गेले. हा विचारून गेले? ही पापी माणूस आहे. एक गाणं माझा म्हणतो विचारून गेले काय? एक गाणं खाली वाजवते ना. फोनवर कसा वाजवणार? इकडे. हॅलो, हा कोण पाहिजे? महात्मा गांधी स्विमिंग पूल होय. हा कुठे असतं ते? मला कशाला पाहिजे म्हणताय? जमलं ना, जरा जीव द्यायचा होता. राम राम बाय. राम, सकाळी सकाळी काय अभद्र बोलतो? सकाळी सकाळी त्या फोन वाल्याला सांग माझं टाळकं फिरवू नको म्हणून. शेठ, हो शेठ. काय रे, आंघोळीला जातो ना? काय रे, सकाळपासून आंघोळीला जाताना चाललाय तुमचा? तुम्ही सगळे मला काय धुवून काढायला निघालाय? शेठ तसं नाही हो. चला मी आतमध्ये गेला ना तर पैसा माझ्या मागे लागतात. तुझ्या शेठला अंगोलीला जायला सांग, अंगोलीला जायला सांग, अंगोलीला जायला सांग. जल्ली ती आपली फोनोग्राफची प्लेट नाही अडकी तशी रे नंदनला नंदनला नंदनला. अरे रामा, तुझ्या साहेबांना आंघोळीला जायला सांग. जायला सांग. जाता तू पहिला कामाला लाग. जातो पाहिलं ना कसला आगाऊ आहे. पण ह्याला बोलता येत नाही ना, कारण तिकडचा पडतो ना. तुम्हाला सांगतो मंडळी, लग्न होण्यापूर्वी मी काय गायचो. पण मध्यंतरीच्या काळात माझं लग्न झालं आणि तुमच्यात बसलेल्या आणि लग्न झालेल्या पुरुषांसारखीच माझी अवस्था झाली. काय रे? बायसाहेबांनी तुम्हाला धोबीची कापडं लिहून घ्यायला सांगितली. काय रे? बायसाहेबांनी हाताला मेहंदी लावली ना. काय लागले? मेहंदी मेहंदी ती शान लावल्यासारखी दिसते ती. रविवारी सकाळी सकाळी घाण बोलत जा. घाण नाही शान शान. अहो, कपडे लिहून घेताय ना? घेताय ना. खाली बस, खाली बस. आपण शेत खाली बस. मला सांग, इकडची रात्रीची कामं बुडवून त्या प्रौढ साक्षरतेच्या वर्गाला जातोस ना रे? तुम्हाला माहित नाही, अजून जातो. शाबाश. कपडे लिहून घे. कपडे. तुम्हाला सांगताय तो चालला मेला साक्षरतेचा मास्तर. पण चालला हा, त्याच्या विरुद्ध अर्जी करून काढून टाकला मी तुला शाळेतून. तर शाबाश. म्हणजे लिहिता वाचता यायला लागल्या बरोबर पहिलाच अर्ज साक्षरतेच्या मास्तराविरुद्ध केलास. वा, मग काय घाबरतो की काय त्या काल तोटायला? नाही, असाच करत जा. जर आता मला कळला इतकी वर्ष झाली तरी तो कोकान बॉम्बला मागे का पडतोय? शेठ, ते मला कसं नाही कळलं? गप्पस, हे जा बाईसाहेबांना देऊन जा. अरे या 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 मामा या, बसा. मंडळी, हे आमचे कडवेकर मामा. पेटी उत्तम वाजवतात, गातातही छान. आणि हे आमचे देसाई मास्तर दर रविवारी साथीसाठी येतात आणि तुम्हाला सांगतो अशी मजबूत साथ करून घेतो. फार काय नाही, गेला माझा जरा भाडं वसूल. काय बापू साहेब, काय म्हणायचं आपण? सुंदरी होऊन जाऊन द्या. काय मामा, सकाळी सकाळी सुंदरी आठवली? अहो, कशाला चेष्टा करता? मामी आहेत ना घरी? अहो, तिचं नाव कशाला घेता? सुंदरी. बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला. बघितलं? वाचलं? हॅलो,
डिस्टर्ब कुठे केला? बोलवतो एक मिनिट. हॅलो, तुझा फोन आहे. ना 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 ना. कोणाचा हो? सुंदरीचा. कोणाचा? कोण ग ती? हा, मी ना मिसेस गडकरी बोलते. मालूते आहेत का? सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला. त्यांचा जरा फोन घ्या. का ग? अरे हाताला मेहंदी लावली आहे ना. हाताला मेहंदी लावली तर हात धुवून ये ना. आम्ही इकडे गातोय रविवारचे. साहेब, मेहंदीवरून गाणं ठेवलं ते गुजराती चित्रपटातलं मेहंदी देवावी. मेहंदी देवावी ना 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 गुजरात रे मेहंदी रंग लाई. हॅलो, हा कोण? रत्ना. हा कोण? मेलो चालतंय. काय? हे इडली करणार आहेस? अगदी सोपं आहे. हो, लिहून घे. 2 वाट्या तांदूळाचा रवा. हा, आणि 1 वाटी उडदाची डाळ. हा, 4 तास भिजत घालून वाट्यावर बारीक वाटायची, बरं का? आणि तुम्ही फक्त सगळं मिश्रण की नाही मोठ्या कलईच्या भांड्यात घेऊन. काय चाललंय? तुम्ही नाचू नका हो. हा, मग की नाही ते सगळं मिश्रण की नाही असं मोठ्या कलईच्या भांड्यात घेऊन त्यात थोडं पाणी घालून रवीना नाहीतर घोटणीना घुसळा. हो, मुसळ म्हणजे पेटी तबला तांबा. हा, अगं रत्ना, मग तो दळलेला रवा आहे ना, रवा हो त्यातनी थोडं बेताचं मीठ घालायचं. बेताचं का, शेताचं नाही. शेतात कुठे मीठ पिकतं का गं? या बावळट आहे का मैत्री तुझी? मग की नाही ते सगळं मिश्रण चांगलं चौकार जागी ठेव. हो, उद्या सकाळी की नाही मस्त फुगून ये. हो, आणि मग कुकरमध्ये उकडून घे. हो. ए रत्ना, अगं तुला सांगायचं विसरूनच गेले. ती वासंतिका गर्दे नाही का? अगं ती येणार आहे आज. ती गं मेली शिष्ट कुठली. तिला नाही का 15 मिनिटच वेळ असतो. अगं उद्या दुपारच्या प्लेननं चालली आहे ना पॅरिसला. हा, मेलला. मेलला नाही गं, प्लेन. पेटी का मैत्री? पॅरिसला मेली कुठली जाते गं मेल? अहो, नाही जात ना हो. पूर्वी जायची, सध्या काही कारणामुळे रद्द केली आहे. अगं काय गं वेडी रत्ना तू? रद्द नाही का केली? काय? तुझे मिस्टर पोहायला गेले? बरं बाई, जमतंय एकेकाला. आमच्याकडे की नाही चहाचा 6वा कप चालू आहे आत्ताशी. काय वाटेल ते काय बोलतेस? 6वा कप पण आहे. सकाळपासून एका कपाचा पत्ता नाही. आता नाही सोडत तुला. चालू द्या. मेहंदी देवावी ना 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 गुजरात रे मेहंदी रंग लाई. अहो, ठेवा तो फोन. अरे वा, लवकर आटपलं. केपाच. आणि कोण येणार आहे रविवारी सकाळी सकाळी? किती वेळा तुम्हाला सांगितलं आज त्या वासंतिका गर्दे येणार म्हणून. कोण वासंतिका गर्दे? त्या हो त्या. कोण त्या? अहो, दिल्लीला असतात त्या. मिस्टर गर्देंची बदली नाही का झाली पॅरिसला? एम्बसीत असतात ते. त्यांना म्हटलं 15 मिनिटं तर 15 मिनिटं काही ती चहा कॉफी तरी घेऊन जा. चहा कॉफी कशाला? हो, चहा नको. चहा थोडा चालेल. मला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी वाले त्यांना तुम्हाला काय वाटलं तुमच्या समोर येतोय का? आणि तुम्ही आता आवरा हो, आंघोळ करून घ्या अगोदर. आता आम्ही रविवारी सकाळी गायला बसतोय, त्याच्याने काय बिघडतं तुझं एवढं? मला एक सांगा, या वयात ही अशी गाण्याची मेहनत घेऊन तुम्हाला काय रेडिओ स्टार व्हायचं की काय? हा वयात? हे वाक्यात चूक. मामा, गुण महत्वाचा आहे की नाही? हो. गुणा पूजा स्थानम गुणेषु न च लिंगम न च वयामी. मी काय म्हणते, तुम्ही इथे या.
माझ्या मैत्रिणी येतील की तासाभरात? रविवारी सकाळी सकाळी कशाला काय येतात तुझ्या मैत्रिणी? हो, आणि तुमचे जमतात ते हो फुकटे. जरा कोणी यांच्या तारेला म्हटलं वा की लगेच चहा हवा. मला चालेल आता. आणते हा भाडे करू तरी कसले मिळालेत मेले. 3 महिन्याची भाडी चुकवतात. त्यांना काय जाते तुमच्या तानेला वा करायला. इथे मेली सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. तुम्हाला माहिती आहे ना, आपली स्वयंपाकीट सुद्धा पडून गेलीये. इथे बसून गात बसता दिवसभर. ती स्वयंपाकीन पळाली ती आमच्या गाण्यामुळे नाही. हा वा वा बापूसाहेब वा. मामा मी तुम्हाला सांगतो, या बायकांना नोकर माणसं सांभाळताच येत नाही. तर मला सांगा, आमच्या घरात आमची ही 24 तास त्या स्वयंपाकींवर पहारा करत बसली जेलर सारखी. तर आमच्याकडे स्वयंपाकीन टिकते कशाला? म्हणजे मालूवर असा नोकरांचा फार प्रॉब्लेम आलाय असं मला म्हणायचं. हो, माझ्याही लक्षात आलं बरं का. पण आम्हाला ना तर मिसेस तेंडुलकरांसारखं नाही जमत. दिवसभर घर नोकरांवर टाकायचं आणि स्वतः बॅडमिंटनच्या कोर्टावर नाचायचं. तुम्हाला हवी होती तशी बायको. काय करणार नाही आमच्या नशिबात. काय म्हणाला? मी म्हटलं रामा नाही ना पळाला. रामाना आहे ना तो आज नाचतोय की तुमच्या तालावर. बघा त्याला तरी आपल्या कलेचं कौतुक आहे. कौतुक आहे म्हणे कौतुक आहे. अहो इथे अडला ना तर तोही येत नाही मदतीला आणि तुम्ही येत नाही. मालू मी काय करू सांगशील? तुम्ही माझं ऐकणार आहात का? म्हणजे काय? तुम्ही ना कृपा करून मेहंदी रंग. मामा मला सांगा, मी जर अंघोळ करून घेतली तरी नेमकी त्याची हिला कशी काय मदत होणार आहे? नाही मग वाजवा पेट्या आणि काढा गळे. तुम्ही काय माझं ऐकणार आहात? तरी बरीच मुलं नाही घरात गेलीच सुट्टी तात्याकडे. या घरात ना सगळी माणसं मेली. मेहंदी रंग नाही. किती चिडते ही मामा, किती चिडते. पण काही झालं तरी तिच्या चिडण्याकडे लक्ष द्यायचं नाही. अहो बापूसाहेब, अहो घरोघरी हाच ठेका. तर वहिनी साहेब तरी एज्युकेटेड, त्यामुळे हा कोणाचा ठेका? वहिनी साहेबांचा. शाबास. नाही तर आमच्या घरी कसला कडकडीत ठेका आहे. अहो तो बहिणीच्या माहेरचा ठेका आहे. अहो एवढा कडकडीत ठेका असून दिवस काढतायत. ते जाऊन द्या. तुम्ही आता एक चांगली ठुमरी काढा. ठुमरी कसली मामा, असल्या वातावरणात कडकडीत असा तराना घ्यावा असं वाटतं. नाही हो, आपण वातावरणच बदलून टाकू ना. असं म्हणताय? बघूया, प्रयत्न करू. आणि ती कुठली पाहिजे? सावंती रुद्राई. क्या बात. सावन की रुत आई सजनिया, सावन की रुत आई सजनिया, प्रीतम घर नहीं आए, आए प्रीतम घर नहीं आए, आए प्रीतम घर नहीं आए, आए प्रीतम घर नहीं आए. बाग में कोयल बोल रहा है, बाग में कोयल बोल रहा है, मनवा मोरा घुमरीवर पाणी ओतला. पाणी नाही आहे, लोटा एमटी आहे. इकडे आम्ही चांगले गायला बसलोय. जा 2-4 कप चहा घेऊन येतात. नाही चहा नाही मिळणार. काय झालं रे? अहो असं काय करता शेठ? ते आंघोळीचं पाणी थंड होऊन जाईल नाही. आज थंड पाण्याने आंघोळ करणार आहे मी. आज थंड मास्तर मी हे काय गातोय? बघा आमच्या शेठने नवीन घुमरी शोधून काढली आहे. गप्प बस ऐक जरा. शेठ तुम्ही मला काय छालताव काय? काय झालं? अहो मगाशी मी थंड पाणी काढत होतो तेव्हा तुम्ही मला पंप पेटायला सांगितलं की नाही. आता आम्ही काय करायचं?
आता मी तापून थंड केलेल्या पाण्याने अंघोळ करणार आहे. काय मग त्यातले जंतू अशा पटापटा पटापटा मारतात ना. आपल्या पाण्यात जंतू आहे. गप्प बस आणि ऐक जरा, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो. प्रीतम घर नहीं आए आए, 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 प्रीतम घर नहीं, जुगलबंदी जुगलबंदी. एका थांबला काय? नको तिथे गाडे काढू नकोस. ओ शेट, माझ्या गळ्याचा नाही प्रॉब्लेम काय. हा असा सूर लागला ना की मला आजूबाजूला कोणच दिसत नाही. सगळ्या आयुष्यात नुसता अंधार अंधार. सगळ्या विश्वात नुसतं अंधार अंधार. त्या अंधारात थोडे काजवे चमकावू. हो नाही. गप्प बस आणि ऐक जरा. प्रीतम घर नहीं आए आए, प्रीतम घर नहीं आए आए, प्रीतम घर नहीं आए. काय रे, किती वेळा सांगितलं भरल्या घरात रिकामी भांडी वाजवत जाऊ नकोस म्हणून. साहेब मला सांगतो, असा तबला वाजायला लागला ना की पोटानुसार सुसुरतो. अरे रामा, जातीच्या कलावंताचं हे असंच असतं. जातीचा कलावंत आहे मी. इथे जमणारे सगळे जातीचे कलावंत. मी आणि माझ्या मैत्रिणी तेवढ्या रसिक. तर असं कोणी म्हटलंय का? पण तरी कमालच आहे, तुमचे ते कसे नाही आले अजून? कोण ते? कोण? कामात मामा हो. ए, मी आणू काय बोलून? मी आणू काय बोलून? साहेबांना आतमध्ये अंघोलीला. घराची ना नुसती गायन शाळा करून टाका तुम्ही. जाऊ दे का मालू, एवढा मोठा घराचा हॉल आहे, येतात बिचारे रविवारचे गायला. काहीतरी मला सांग, चला आठवड्यावर खरडे घाशी. हो. एखाद्या रविवारी थोडी नरडे घाशी. हा बापूसाहेब वा. हा नरडे घाशी म्हणे नरडे घाशी. काय हो, सगळी कामं केलेली आम्हीच करायची की काय? स्वयंपाक आम्ही, बाजार आम्ही. हा पण आंघोळ करून घ्या म्हटलं तर ते नाही होत तुमच्याने. मालू, माझं एक काम कर. हो. तू जरा बाजारात जाऊन ये बघू. हो. तू घर परत येण्याच्या आधी बघ कसा घर चकाचक करू टाक. केला. चला उठा. सगळी साफसफाई करायची आहे. रामा, अरे रामा. हा रामा कुठे गेला? शेठी आहो, तो गेला तो. गेला? अगं बाई माझी छत्री. तर रामा कशाला पाहिजे? मी आहे ना, मी हटतो. मास्तर, ओ मास्तर, आमच्याकडे की नाही आता जरा पाहुणे मंडळी येणार. बरोबर. बरं बरं काय बायका मंडळी येणार आहे तो. अरे वा. मी म्हटलं पाहुणे येतील इथे. अहो ते जाऊन द्या तुम्ही. त्यांना काही गाण्याची वगैरे आवड आहे की नाही? एक तुझी छत्री आणि आगे पर्स. आता पर्स नको राहू मला. नको कशाला? बघ कुठे मॅचिंग होते का? हो म्हणजे काच पदार्थ वगैरे. वाड्याकडे चालली आहे ना, मॅचिंग पर्स दाखवू कोणाला? जमलं तर वाड्याला. हा काय बाकी विनोद सुचतात तुम्हाला? आगे में चलती कोयल. कावळ्या इकडे आधी इकडे. कुठे मेला होतास रे? अहो असं काय, खाली गेलो होतो लॉन्ड्रीत, ड्रेस इस्त्री करून आणलाय. तू धोबी डायरी नाही केली त्याने माझी. ड्रेस घ्या. तुम्हीच घ्या. या काय माणसं आहे तू. अहो असं काय, आमचं नाटक नाही का परदेश? कुठे? परदा. पडदा? हा ती जल्दी सकाळी पडदा नाही माहिती तुम्हाला? पण चालली. हो नाटक कोणतं आहे माहितीये काय? कोणता रे? सत्यवान सावित्री. शबाश, सत्यवान सावित्री. आपण कोणात नाटकात? यम की रेडा? छा वडाचा झाड. शबाश. हो शेट, काय मस्करी करतो काय माझी? स्टेज मॅनेजर आहे मी, स्टेज मॅनेजर. स्टेज मॅनेजर. वा. मग काय
बुशकोट आणि पॅन्ट इस्त्री करून आणलाय, कडक आणि कुरकुरीत. कुरकुरीत? हो मामा, तब्येत पाणी बरी आहे ना? तुम्हाला माहिती आहे का आमचं ते नाटक सोसल हाय सोसल. सोसल? आम्हाला सोसल? असे टा सोसल नाही हो, घरच्या कपड्या करायचा त्या सोसल. अरे मेल्या त्याला सोशल म्हणतात. सोशल काय म्हणतात? सोशल सोशल. आपल्याला नाही सोसल हो. ती घरात कामं पडली आहे ना, ती कराल. ते कपडे वाळत घाल, चटणी वाटून ठेव आणि मग जा तुझी नाटकं बिटकं करायला. मामा परमिशन मिळाली? ए परमिशन मिळाली म्हणे. हे घे नोटा घे, कामाला लाग. सकाळपासून सांगतोय कामाला लागतच नाही. अहो येतोय आता आम्ही. या या या. थांबलं जरा, सावकाशच या. गेली. आता बायका मंडळी बाजारात गेल्या म्हणजे अर्धा पाऊण तास नेम नाही, अवघड नाही. बापूसाहेब हे चांगलं ना, पद काढा असं म्हणतात. चला करा हा कधी घेऊया का? संशय करतो. कर हा करी धरिला शुभांगी, 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 कर हा करी. वा बापूसाहेब वा, काय जागा घेतलीये. कर हा करी. वा वा वा. या या कामत मामा या. मंडळी हे आमचे कामत मामा. मामा आलूबाई मारतू आलूबाई. मला सांग, आता या वेळी घरात कोणी बाई माणूस दिसतोय तुला? नाही. तर घरात बाई माणूस नसताना मला कधीतरी आलू शेठ असं म्हटलं तर तुझं काय तोंड दुखेल? काय हो? म्हण बघू मग. कधी म्हणतच नाही हो. म्हणताय. अहो बरोबर आहे, सवयच नाही. जाऊ ताली चार्जर. खाली चार, खाली चार आम्ही. आय शबाश. अरे मंडळी मस्त जमली. जा 2-4 कप चहा घेऊन ये जा. मला बिन साखरेचा. आलं का? बापूसाहेब तुमच्या गळ्यातनं ताण बाहेर पडली की आम्हाला आमच्या गोव्याच्या फटू मापल्याकडची आठवण होते बघा. बाकी आमच्या गोव्याची मजा काही निराळीच हो. या कामगारांच्या 3 पिढ्या आमच्याच चाळीत गेल्या, पण तरी आमच्या गळ्याची मजा काही नाही. हो कामात आम्ही सकाळपासून इकडे घसे खरडवतोय आणि तुम्हाला गोव्याचं कोण आठवतंय? भट्टू मापशेकर. हे काय भटू काय नाव आहे ते? हो पण तुम्हाला सांगतो गोव्याच्या थिएटरात भटू मापशेकर काय गायचा. तो कामर तुमची फालतू बडबड बंद करा. बापूसाहेबांकडे गायला आलात ना, हो. स्वर लावा, स्वर लावा. काय म्हणायचं आपण? मी सांगतो. उगीच का? उगीच का काय गाणं म्हणू आपण. अहो उगीच का म्हणजे हो मामा, त्यांना उगीच का कांता हे वा, म्हणतात. वा, चला चला. 1 2 3. उगीच का कांता गांजिता, उगीच का कांता गांजिता, उगीच का कांता गांजिता. देसाई मास्तर जरा स्वर धरा. गांजिता 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 गांजिता. हो मास्तर, त्या बिचाऱ्या कांतीने किती वेळ गांजिवणार? जरा पुढचं म्हणा. हो मला पुढचं येत नाही. गाणं कशाला आहे पण? थांबा थांबा, मला येतं, मला येतं. स्वर आहे, स्वर आहे. उगीच का कांदा गांजिता, उगीच का कांदा गांजिता, उगीच का कांदा गांजिता, उगीच का कांदा. हो कामर, मला येतं का पुढचं? नाही हो. कशाला उद्याच कांता 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 का बसा, पुढे काही सहज बिहज करायचं नाही. गंमत बघा, गंमत गंमत. उगीच का कांता गांजिता, उगीच का. जाऊ दे, चला आपण पुढे काय. उगीच का कांता गांजिता, उगीच का कांता गांजिता, दासी दी
का कांता दासी दिना एवढंच म्हणाले. असं काय म्हणजे त्या दीन दासीला उगीच का गांजिता काढता? वा शबाश. तुम्ही कपासाव उगीच का कांता गाजिता धरणी काय करताय? स्वर स्वर कसा असा धरणी धरणी. तुम्ही धरणी काय करताय? आम्ही वरात वर, तुम्ही खाली काय करताय? अहो तुम्ही वर काय करताय? धरणी खाली असते. लक्ष द्या आणि समजा ना कसं करा. धर देसाई मास्तर जरा थांबा. कडवेकरांचा आवाज जरा तापू द्यावं. एकदम गगन माहिती आवाज लावायला. कडवेकर मामा काय कडवेकर मामी आहेत का? मामींचा आवाज ऐकला की आम्हाला गोव्यातल्या चर्चच्या घंटेची आठवण होती. कशी रागव नका कडवेकर. रागाव काय नका. तर तिचं नाव कशाला काढलंय? का हो? आमच्याकडे म्हणजे कानडीने केलं मराठी प्रथा असला प्रकार. कसं काय? असा पुनिया साई दळणी दळणी खेडवेकर गाणे का चेष्टा मला सांगा. हो कामत ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समजत नाही ना तिथे मध्ये मध्ये बोलू नये. मला नाही समजत. नाही समजत. मला नाही समजत. नाही समजत एखाद्याला. तेच म्हणते मी. मला कर्नाटकी डंग म्हणतात. कर्नाटकी डंग. कर्नाटकी डंग. परिसाद परिसाद धन धन परिसाद 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 या पुनिया सारी धरणी या पुनिया सारी पुढे जायची घाई कशाला? मागे वळून पहा म्हणजे मी पुढे का गेलो ते काय. मागे काय वळून पाहायचंय? धर हे इकडं भरताय काय हो तुमचं ते भाजी बाजार? बापूसाहेब यांना नुसतं एक आण्याचं अळू आणा म्हटलं तर इकडं येऊन बैल वरडतात तसं वरडत बसल्यात. गाण 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 कंठाळा आला की हो. अरिष्ट नाही तर मालताई. काय कडवेकर यालाच म्हणतात का कर्नाटकी ढंग? मामी तुम्ही इकडे या बघू. आता मी पण येऊ की काय हो तुमचं ते गाणं म्हणायला? हो नको नको नाही तर सगळं धडाधुंडीश. बायको बायको कुठं गेलो हो तुमचं ते? गरीब पाप सारखं आपलं काम 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 करते बघा. माझ्यासारखं असतं ना तर पेटी फोडून बाप पेटी
मामी काय हे तर हो काय, व्यस्त माणसाचं घर तुमचं, पण दिवस नाही रात्र नाही, सारखं आपलं गाण गाण गाण, कंटाळला की हो. अरिष्ट नाही तर मालताई बाजारात गेल्यात मामी. बघा बघा बघा, लोकांकडे बायका करतात बाजार हाट. काय लोकांच्या घरात स्वयंपाकीण बाई असतात म्हटलं. पण मामी आमचं स्वयंपाकीन पळालं. पळल नाही तर काय, हे असलं वर आणणं. गळ्यात ते खास होते काय तुमच्या आळू खाल्ल्यासारखा. काय कळवेकर, गळ्यात खाजचं काय आळू खाल्ल्यासारखी. अहो देसाई मास्तर, तुम्ही इकडंच. अहो तुमची बायको बाळंत व्हायला गेली ना हो तिकडे ती. हो म्हणून तर छान गाडी करतो इथे. काय हो हे, तिच्याकडे काही बघायचं गिगायचं काही नाहीच. घ्याव त्यांच्या बघायचं आता. म्हणजे अहो ही का तिची पहिलीच खेप आहे का? हो दुकानात जाऊन तुरीची डाळ आणावी, तशी दवाखान्यात जाऊन बळी घेऊन येते. काय हो तुमचं जीव की बुट्टाचं जीव. काय आहे देसाई हा? तुम्ही काय इकडं तिकडं बघत बसलात. भाजी कोणी आणायची, सारखं आपलं गाण गाण गाण, कंठाळा की हो. अंघोळ करायला मोर इथं बसतात, नळ डोचकीवर सोडतात आणि खाली जात बसतात. अर्धा तास अंघोळ, पडदड पंचा सुद्धा भिजत नाही की हो. तुमचं कडवेकर. तुम्ही का बसाव? तर हो काय, यांच्या बरोबर कुठं जायचं म्हणजे लज्ज वाटते बघा. पुष्ट बरोबर राहिलं. पुष्ट पुष्ट अष्टप म्हणजे काय? बसचा स्टॉप. पुष्ट बरोबर राहिलं तरी आपलं ह्यांचं चालूच. धरणी धरणी. डेंजर असा कडवेकर. गाव अहो आमच्या ऑफिसातला भाऊ चांदोरकर असाच बसच्या स्टाफवर गाज भावला मग आणि ताने बरोबर हात गेलाय का काळ्या कुठल्या बाईच्या गालावर. मग भांडलं की नाही तुम्ही पाहणं. मामी ते चाललं असतं, मान एकदा बसली असती. पण ही बया म्हणते कशी, लग्न करतोस की जाऊ परिसरात. करावं लागलं लग्न. ती पण तुमच्या तिकडच्या दिशेकडचीच आहे. भूमिका धाराड. हा काय म्हणतो हिला कळत नाही, ही काय म्हणते ह्याला कळत नाही. हो तुम्ही काय बोलताय? अहो आता आम्हाला तरी काय कळत होतं म्हणताय, पण सगळं होतं बघा. आता ते आमचं काळ साहेब कोर्या मॅडमशी लग्न करतात. आता त्यांचं इंग्लिश आणि आमचं इंग्लिश काय सारखं काय पोरं होत नाही. मामी तो प्रश्न भाषेपलीकडचा आहे. पण मी काय म्हणतो, उद्या जर हे कडवेकर असेच बसच्या स्टॉपवर राहील. हो आता काय बोलू नका तुम्ही. अहो वेळ सांगून येते का कोणावरती. मंडळी चला. व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया. थांबा थांबा थांबा. भाजी भाजी कुठे आहे? भाजी बाजार. हा भाजी बाजार. काय भाजी तू आळू आण म्हटलीस ना. आगे आळू. राकेल 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 संपला संपलं. राकेल संपवता. हो कामच सांगा ना. राकेल संपवता ते. होता काय? काय होता? हो, संप. मी पंपा ऐकला. यांना आपली जेवढी सोय तेवढंच ऐकतात बघा. माग एकदा चहाचं पुढे सरला. काय सांगता? पुढं 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 म्हणजे चहाची पावडर. म्हटलं खाली जाऊन चहा घेऊन या. तर हे एकटंच गेले की हो त्या इराणीकडे चहा प्यायला. आणि त्या इराणीकडचा चहा कोंबडीचा, अंड्याचा, कांद्याचा हात लागलेला. मामी तुम्ही कांदा नाही खात? कांदा अहो मी काय त्या जोशीबाई सारखा धर्म नाही सोडला अजून. ती होती किट्ट. किट्ट म्हणजे काय?
बुटकं म्हणजे बुटकं. अहो ती जोशीड बाई चोरून अंडी घालतो. नवऱ्याला मुलांना सगळ्यांना खायला घालतो. मामी हे कधी बोलणार खायला घालतो. आमचं माहेर म्हणजे उपनिवेद गिरीकर पाकशास्त्रीचं घराणं की हो. एवढं मोठं घराणं आहे ते तुमचं कडवेकर. सोवळं बिवळं सगळं कसं एकदम कडक. आमचं आजी म्हातारपणी पाणी सुद्धा धुवून घेणार बघा. तर हो काय इतकी वर्ष मुंबईत काढली पण चहा सुद्धा काचेचा कप्प घालून घेतला म्हणता कायम. मग काय तसाच घ्यायची की काय? आमचं वडील म्हणजे चंदकेश्वराचा पुजारी की हो. बोलते कांदा लसूण पिसूण छे छे छे. आता काय घसा फोडायचा आहे तो फोडून घ्या लवकर. टांग. कुठे होतो आपण? व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी. काय झालंय? कोण आहे? अरे मामा तुम्ही आहे, आपलाच माणूस आहे. हे कामात काहीतरी वेगळंच गातायत. बरं आपण काय गातो आणि हे काय कडवेकर तुम्ही काय केलं याची कल्पना आहे तुम्हाला? काय केलं आम्ही? भाजीची पिशवी ना तुमच्या पिशवीत सुद्धा आळूच दिसला घेऊन टाकली. तुम्ही जाऊन द्या. तर आपण पुढे सारी धरणी. कडवेकर ती धरणी आता तुम्हाला आणि मला पोटात घेईल तर बरं होईल. हो तुमचं ते ती डबडीचं आळू आणून देईल बरं काय. अहो आळवाच नाही हो. मग कसलं? अहो तुम्ही फक्त डेट पाहिले वरचे आळवाचे. मग अजून काय पाहिजे पिशवीत? अहो आतमध्ये पावशेर कांदा, पावशेर लसूण, अर्धा रंग मटण, एवढा कोळंबीचा वाटा आणि 2 पापलेट होती. वा, आज कडवेकर मामांकडे रविवारी सकाळी काय बेत आहे. पापलेट हा, त्या बामणी मायला पापलेट हा. हे देवी भरडी भावाले. काय झालं रे? अहो जल्ला काय करायचं आणि काय सांगायचं तुम्हाला? नाही तरी पण नाही ना तरी पण शेठ तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी नुसता त्यांच्या स्वयंपाकघरात शिरला. अर्धा तास घर धुवीत बसल्या होत्या. जल्ला रामा वशाड मार्या. म्हणजे काय हो? जल्ला तुझा कडपटला कालीच माझ्या घरात येऊन मला आईचा युनियन झाला म्हणून प्रत्येक गोष्टीत नाक उपसला पाहिजे काय? अरे पण मामा प्रॉब्लेम काय माहिती का तुम्हाला? म्हणजे इथं कितीदार बसलीस बघ. अरे हो जा बाबा इथून जा. जाताय पण ती पिशवी द्या आधी. पिशवी पाहिजे. हा, द्या, द्या. घे, जा बाबा जा. कांदा लसूण कोळंबी आणि पापलेट. पापलेट म्हणजे मासा का हो? तुम्हाला काय वाटलं पापलेट म्हणजे चॉकलेट? बरं बापूसाहेब मी निघतो आता. अहो देसाई मला सोडून नका जाऊ. कडवेकर आता सगळेच जातील. कठीण समय येता कोण कामास येतो. हे कधीच येत नाही. मला गेलं पाहिजे. माझी वाईफ बाळगली नाही. मला गेलं पाहिजे. लवकर कळलं ना. बापरे बापरे. अहो आमच्या घरी साधा कांदा सुद्धा नाही हो. मागे एकदा ते कुलकर्ण्याच्या हॉटेलमध्ये कांद्याची भजी खाल्ली असं गमतीत म्हटलं तर 8 दिवस तोंडाला तोंड नाही. आता पापलेट म्हणजे अजन्मच. मामा तुम्ही असं धीर नका सोडू. नाही हो. तर मला सांगा आपल्या मामी समजूतदार आहेत की नाही? नाही हो खरंच नाहीये. मला सांगा
आजन्म तोंडाला तोंड नाही त्यांना तरी परवडेल काय? तोंडाला तोंड नाही, कसं रस्त्यात वागलं तरी चालेल. हो कामत, तुमच्यावर असा प्रसंग आला असता म्हणजे? आमच्यावर असली फुकटची पापलेट जर आमच्या घरी आली असती तर आमचं कुटुंब आणणार तयार आपण असं करूया. कसं? नाही पटते नाही जमणार. काय नाही जमणार. आपण असं करूया. कसं? आपण जाऊया. कुठे? स्वयंपाकघरात. कोणाच्या? ह्यांच्या. अहो नको नको. थांबा, आपण म्हणजे कोण कोण? हे एकटं आहे. आपण म्हणजे हे. नाही हो, ती आली नाही तर माझी वाट लागेल. एक मिनिट, तुम्ही घाबरू नका. आपण तुम्ही आतमध्ये खोलीत लपून बसा. हा चालेल मामी आल्या की रागाचा पहिला लोट मी अंगावर घेतो. चालेल त्यांना थंड करतो. सगळं अल्पेल झालं की तुम्हाला बाहेर जाऊ. चालेल चालेल चालेल. थांबा थांबा, आता काय? असं एकदम नका बोलव. त्यापेक्षा मी एखादं खुणेचं गाणं म्हणतो. आता गाणं कुठं म्हणताय? अहो, बाजी प्रभूला कशा शिवाजी महाराजांनी 5 तोफा ऐकवल्या होत्या. कुठे? नरवीर बाजी प्रभू सिनेमात तशा 5 तोफा ऐकल्या की मी सुखानं मरतो म्हणा. तसं माझं खुणेचं गाणं ऐकलं की मी सुखारी मारायचं. नुसतं मरायचं नाही, आतून बाहेर यायचं. हा, चालेल चालेल चल, चल, चल. ओ आली आली कामाला आली, केला माझा अवतार. कडवेकर अखेरची घटका जरी भरत आली तरी अवतार वगैरे म्हणू नये. का हो? अहो बरं नाही सच्चा चौघा. कसं? अहो खाटे चिरलेल्या ढेकणांनी स्वतःला हुतात्मा म्हणण्यासारखं झालं ते. ओ आली आली मेलो. थांबा कडवेकर, बापूसाहेब आहेत ना बापूसाहेब, ते रागाची पहिली लाट अंगावर घेतील. ती फुटली की तुम्ही आतून बाहेर यायचं. चालेल चालेल. पण ती फुटलेली तुम्हाला कळणार कशी? कशी? तुम्ही पोचतात का मला? हो. म्हणजे हे जरा कमीच. तुम्ही गाणं सांगा ना. गाणं गाणं सांगा की लवकर. प्रेम भावे. प्रेम भाव. प्रेम भावे. उडू का? काय बापूसाहेब, कुठली लाट? अरे लाट कसली फुटते? माझं टाळकं फुटलं. कसं काय? काय हो असं चोरासारखं काय दार उघडलं ते? तो पाटीवाला होता ना बाहेर, कोसळला एकदम. लागलाय का? छे, एवढा मोठा 5 रत्नाचा डाळाचा डबा डोक्यावर पडला की लागतं का कुठे? त्यापेक्षा त्या वनस्पती तुपाने केस लांब सडक नाही का होणार माझे? ओ मामा, असे बघताय काय? झालंय काय? बापूसाहेब, त्या दिशेची वार्ता अजून यायची. डोकं फुटायची म्हणजे नुसती नांदी झाली. प्रेम भावेच म्हणतोय. म्हणा प्रेम भावे जीव जगिया नटला एक जीव रस प्याला. काय हो तुमचं इथे नुसतं गाणंच चाललं होतं ना? का पिणंही? पिणार काय विष? काही का बोलताय? मग? कडवेकर मामी तर म्हणाला की ते गाणं चाललं होतं म्हणून. मामी केव्हा म्हणाल्या? अहो आता गॅलरीत भाजीची पिशवी घेऊन जाताना म्हणायच्या. कसली पिशवी? ओरडू नका हो, भाजीची पिशवी. आणि हे सामान जरा आत ठेवा. आणि तुम्ही आवरा ना, माझ्या मैत्रिणी यायच्यात की एवढ्यात? तिच्या मैत्रिणी येण्याआधी त्या कडवेकर मामी इकडे कडा कोसळल्यासारख्या कोसळतील ना. बापूसाहेब, तुम्ही एक काम करा, ब्राह्मी तेल घाला 2 नंबरचं. आता कुठे? डोक्यावर आणि कानात कोपरेल. ते कुठल्या नंबरचं? 36 नंबरचं. बघायला नको आता. प्रेम भावे. हो मामा, आपण इकडे चिंतेत बसलोय आणि तो कडवेकर आतमध्ये झोपलाय. मग उठेल आता. आता उडू का? उघडा. आल्या. कोण मामी आल्या? कडवेकर मामी नाही, कामत मामी आल्या. किती पडताय? हा बस. आवय. ही असं
असली पापलेट हाडू कोणी सांगितलं तुमका कुसलोय त्या का पाय मोडलेले तुमचे पाय मोडलेले पुरं नाका झाली आठवडा हे बाय हो मामी अहो झाले काय तो कोकणी प्रांत आहे स्वतंत्र चालू द्या काय गेलो आरळी परवाचं स्वभाव तुमचं त्याचा आम्हा फिराय काढले तुमका धाडले दुसऱ्या कानात त्याला फिराय काढले वर्षावारची का कुसलेली पापलेट घेऊन आलाय अरे जरा थांबा त्या आईला घर आहे की मासळी बाजार मामा या एवढ्या वेळ एवढं सगळं बोलल्या त्या सगळ्यांचा नेमका अर्थ काय हो या सगळ्याचा एकच अर्थ ही असली पापलेट आणली कशाला एवढं केवढ्या बोलल्या तुमका नुसतं बसून खावायचंय एक काम करू सांगितलं ते काम करूच नाही त्याका रामात फिराय काढले तुमका धाडले नुसत्या गाणात त्याका फिराय काढले पाय मोडलेले तुमचे पाय मोडलेले उगी राव ही पापलेटा कोणाकडे बघून आणली नुसत्याकडे का नुसत्या कान्नीकडे हा म्हणजे मामा ही पापलेट कोणाकडे बघून आणले म्हणते मी माशाकडे कि माशा वालीकडे या वयात कसले उद्योग करताय उगी राव काय म्हणा उगी राव मी पण उगी राव पैसे वर आले यार काय म्हणते वार पैसे वर आले नाका माशावरून दिशी उलट ही पापलेट तुझी अजून धाडली कोणी ना माझ्या तो कधी आला खाली उगी राहतो धाडतेलो कोण धाडतेलो तुम्ही त्याला रामात धाडले ना बाजारात आणि इकडे काय बसलाय बाईच्या दाबानी पापडी माझी आहेत जरा यांच्या रामाक धाडले कोणी आणि ही पापलेट तुझी आता राहिली कशी ये रे माझ्या मागल्या आल्यात कशी मला मोठा सुटून आल्यात माझ्या हे बाय अहो मामी अहो झालंय काय होते ना काय मामी जरा हळू